मित्रांनो, स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। बारामती शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 142/2026 भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 308(7), 356(2), 352(3)(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्हा हा अत्यंत नियोजित व संगनमताने रचलेला हनी ट्रॅपच्या माध्यमातून फसवणूक करून अॅट्रॉसिटी कायद्याच्या भीतीचा गैरवापर करत खंडणी उकळण्याचा प्रकार असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। फिर्यादी हे शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी असून त्यांचा परिचय बारामती येथील प्रशिक्षण केंद्रात गेस्ट लेक्चरर म्हणून येत असताना काही व्यक्तींशी झाला होता। त्यानंतर एका महिलेकडून वारंवार फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात येत होता। सुरुवातीला मार्गदर्शनाच्या नावाखाली संवाद सुरू करण्यात आला, मात्र पुढे हा संवाद जाणीवपूर्वक ओळख वाढवून जाळ्यात ओढण्याच्या उद्देशाने करण्यात येत असल्याचं दिसून आले। फिर्यादी यांनी संशय आल्यानं संबंधित मोबाईल क्रमांक ब्लॉक केला असता दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला। काही कालावधीनंतर फिर्यादी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर संबंधित व्यक्ती व तिच्या साथीदारांनी संगनमतानं फिर्यादी यांना खोट्या बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून मोठ्या रकमेची मागणी सुरू केली। सुरुवातीला सुमारे 50 लाख रुपये इतक्या रकमेची मागणी करण्यात आली असून पुढे ती टप्प्याटप्प्याने कमी करून 25 लाख व त्यानंतर 10 लाखांपर्यंत आणण्यात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पुरवणी जबाबानुसार आरोपींकडून फिर्यादी यांना विविध वेळेस मोबाईल कॉलद्वारे धमक्या देण्यात आल्या असून दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी ते दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी एकूण 6 वेळा कॉलद्वारे संपर्क साधून खंडणी स्वरूपात पैशाची मागणी करण्यात आली असल्याचं तपासात स्पष्ट झालंय। फिर्यादी यांचा मोबाईल आयफोन असल्यामुळे कॉल रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध नसल्यानं त्यांनी कॉल स्पीकरवर ठेवून दुसऱ्या मोबाईलद्वारे संपूर्ण संभाषणाचे ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात रेकॉर्डिंग केले असून सदर रेकॉर्डिंगमध्ये आरोपीकडून तुम्हाला वाचायचं असेल तर पैसे द्या, नाही दिल्यास बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, मीडियात आणून बदनामी करतो अशा स्पष्ट व धमकीजन्य विधानांचा समावेश असल्याचं आढळून आलं आहे। तसेच आरोपींकडून दबाव वाढवत तातडीनं 1 लाख रुपये रक्कम उकळण्यात आली असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून सदर रक्कम मध्यस्थांच्या माध्यमातून बारामती MIDC पेट्रोल पंपाजवळ देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पुढे फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटीस बोलावून वाहनात बसवून मोबाईल तपासून सुमारे 2 तासांहून अधिक काळ दमदाटी व मानसिक दबाव आणत पुन्हा मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली। आरोपींकडून स्पष्टपणे पैसे न दिल्यास खोटा बलात्कार व अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून नोकरी घालवणे व सामाजिक बदनामी करणे अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचं तपासात उघड झालंय। सदर प्रकरणात आरोपीकडून हनी ट्रॅप, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ब्लॅकमेलिंग, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर, खंडणी मागण्या अशा क्रमानं गुन्हेगारी कारवाई करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। तपासादरम्यान फिर्यादीकडील सर्व डिजिटल पुरावे जप्त करून त्यांचा हॅश व्हॅल्यू पंचनामा करण्यात आलेला असून पुढील तांत्रिक तपासामध्ये आवाजाची वैज्ञानिक पडताळणी, फुटेजचे विश्लेषण तसेच कॉल रेकॉर्ड डिटेल तपास सुरू आहे। अपरिचित व्यक्तीशी सोशल मीडिया अथवा व्हिडिओ कॉलद्वारे वैयक्तिक संपर्क ठेवणं टाळावं, कोणती खाजगी माहिती, फोटो अथवा व्हिडिओ शेअर करू नयेत। हनी ट्रॅप अथवा ब्लॅकमेल प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। अॅट्रॉसिटी कायदा किंवा इतर गंभीर कायद्यांचा गैरवापर करून कुणी धमकी देत असल्यास घाबरून न जाता तात्काळ कायदेशीर मदत घ्यावी। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड, प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस शिपाई अक्षय सिताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई विशाल शिंदे व पोलीस शिपाई संतोष जगताप यांनी केलेला आहे।